नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व अभियोग्यताधारक जे दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत होते आणि दुसऱ्या टप्प्याचे प्रेफरन्स सुरू झालेले आहेत 25 एप्रिल 2025 ते 2 मे 2025पर्यंत हे प्रेफरन्स आपल्याला लॉक करायचे आहेत. त्या संदर्भातलं आजचं अतिशय महत्त्वाचं बुलेटिन आपल्याला परीक्षा परिषदेकडून उपलब्ध झालेलं आहे. नक्की काय आहे बुलेटिन पाहूया. तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 दुसरा टप्पानुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत संपूर्ण जे बुलेटिन आहे ते संपूर्ण बुलेटिन आपण थोडक्यात पाहूया. पहिला मुद्दा दिला आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ही दिनांक 22/2/2023 ते दिनांक 3/3/2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली होती. सदर चाचणीस 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,16,443 उमेदवार चाचणीत प्रविष्ट झाले होते. त्यानंतर वेगवेगळ्या त्या ठिकाणी शासन निर्णय आले. शासन निर्णयानुसार 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11, 12 तेव्हा DED कॉलेजचे असे वेगवेगळे गटसुद्धा तयार करण्यात आले. पहा, म्हणजे त्यानुसार वेगवेगळे प्रेफरन्ससुद्धा देण्यात आलेले होते. पहिला टप्पा पूर्ण झाला, या सूचना या ठिकाणी दिल्यात. आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे, मुद्दा क्रमांक 7, जो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची व लॉक करण्याची सुविधा दिनांक 25/4/2025 ते दिनांक 2/5/2025 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजेच उद्यापासून 25 तारखेपासून आपल्याला संपूर्ण ज्या विदाऊटच्या संस्था आहेत, विथच्या संस्था आहेत, त्यांच्या याद्या मिळतील. तुमच्या लॉग इनला जाऊन तुम्ही ते प्रेफरन्स जनरेट करा. त्या संदर्भातला व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल. ते प्रेफरन्स जनरेट झाल्यावरती तुम्हाला कोणत्या शाळा आलेल्या आहेत त्याचा क्रम लावा, जवळपासून तर लांबपर्यंत. आणि विदाऊटला जर तुम्हाला एखाद्या खूप लांब असेल, जायचं नसेल, किंवा तुमच्या घराच्या जवळची एखादी संस्था असेल तर तुम्हाला तिथे प्रेफरन्स द्यायचा असेल तर लांबचा प्रेफरन्स देऊ नका. मग तुम्हाला जवळपासून लांब तुम्हाला जसं शक्य आहे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला प्रेफरन्स जनरेट करून द्यायचे आहेत. आता याच्यामध्ये पहा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळेच प्रेफरन्स लॉक करायचे आहेत का? तर तसं तुमच्या मनावरती आहे. तुम्हाला सर्व करायचे, जसं तिथं जायचंच नाही आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एखाद्याला जळगावला जायचं नाही आहे, चंद्रपूरला जायचं नाही आहे, किंवा अदर ठिकाणी जायचं नाही आहे, तर तिकडचे प्रेफरन्स तुम्ही देऊ नका, जेणेकरून तुमच्या जागेवरती दुसरा एखादा व्यक्ती त्या ठिकाणी 100% लागेल. पहा, पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींचा उमेदवारांनी अभ्यास करावा. सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील होमपेजवर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील. मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. म्हणजेच जसं आपण पहिल्या टप्प्यामध्ये पाहिलं, विथ आणि विदाऊटचे टॅब आपल्याला ओपन करून दिले होते, त्यानुसार प्रेफरन्स जनरेट केले, लॉकसुद्धा आपण सेपरेट केलेलं होतं. प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मॅन्युअल फॉर प्रेफरन्स जनरेशन टेट 2022 या नावाने होमपेजवर युजर मॅन्युअल या मेनूमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे आपल्याला पहिल्यांदा जनरेट करायची आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्या संस्था आलेल्या आहेत, म्हणजे अगदी आपण जर विचार केला तर अहिल्या A पासून तर झेडपर्यंत, म्हणजे ABCDनुसार तुम्हाला त्या सगळ्या संस्थांची नावं येतील. त्यानुसार तुमच्या जवळची कोणती संस्था आहे तुम्हाला ती चेक करा, आणि नंतर मग तुमच्या शेजारच्या जिल्ह्यापासून, म्हणजे स्वतःचा जिल्हा, त्यानंतर शेजारचा जिल्हा, असे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. पहा, म्हणजे तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं. मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट व लॉक करू शकतील. तथापि मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू या प्रकारामध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांचे मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या प्रकारातील वरच्या गटांसाठी अर्हतेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. म्हणजे मुलाखतीशिवाय या प्रकारामध्ये शिफारस झालेले जे उमेदवारांचे मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या प्रकारातील वरच्या गटासाठी, म्हणजे समजा एखाद्याचं सिलेक्शन 8वीपर्यंत झालं आहे तर त्याला 9वी-10वीला तो विथ इंटरव्ह्यूला पात्र आहे आणि त्याला ऑप्टिंग आऊट करता येईल, त्या संदर्भातलं सुद्धा बुलेटिन येईल. उमेदवारांना, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे,
उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक 25/4/2025 उद्यापासून ते 2 मे 2025 असा कालावधी देण्यात येत आहे. तथापि ऐनवेळी उद्भवणाऱ्या समस्या, अडचणी इत्यादी लक्षात घेता उमेदवारांनी त्यांचे प्राधान्यक्रम वेळीच लॉक करावेत. बऱ्याच वेळा असं सुद्धा झालं होतं, जे की बऱ्याच ग्रुपवरती मला आता असं पाहायला मिळतं की 2 लाख साधारणतः 1 लाख काहीतरी 30,000 जणांनी लॉक केलं होतं. पण तोच आकडा या सेकंड टप्प्यामध्ये 1,90,000च्या घरामध्ये गेलात. म्हणजे जवळपास 50-60 हजार उमेदवार ज्यांनी ऑलरेडी लॉक केलेलं नव्हतं किंवा काही कारणं असतील त्यांच्याकडं, त्याच्यामुळं ते सावध नव्हते, त्यांचं राहिलं होतं, तर ते दुसऱ्या टप्प्यामध्ये अप्लाय करतायत. म्हणजे असे सुद्धा उमेदवार आहेत. त्यामुळं काळजीने 1-2 दिवस आधीच तुमचं लॉक करून घ्या. उमेदवारांना मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारात सहभागी व्हावयाचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहेत. जे तुम्ही लॉक करणार नाहीत तिथून तुम्ही बाहेर पडणार. जे उमेदवार विहित मुदतीत प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःच्या शैक्षणिक पहा, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, तुम्हाला जागा जर मिळाल्या असतील पण त्याची पात्रता तुमच्याकडे आहे का हे चेक करा. नाहीतर तुम्हाला ते प्रेफरन्स पहिले 10 तुम्हाला तेच येतील जी तुमची पात्रता नाही. आणि पात्रता जर नसेल आणि प्रेफरन्स आले आणि तुम्ही त्या ठिकाणी गेले तर तुम्हाला फेजमधून बाहेर पडावं लागेल, हे लक्षात घ्या. जरी तुम्हाला आले असतील, चुकून काही झालं असेल तर ते प्रेफरन्स देऊ नका. जे तुमचं क्वालिफिकेशन आहे त्याला धरूनच तुम्ही प्रेफरन्स द्या. म्हणजे हा 15 नंबरचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःच्या शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी. काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकरणी जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी सुसंगत नसतील तेथे अपात्र उमेदवारांची निवडीसाठी मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही. त्यामुळे असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत. लक्षात ठेवा, जिथे तुमचं क्वालिफिकेशन नाही ते पात्र तुम्ही तिथे नाही आहे ते करू नका. असे केल्यास व परिणामी उमेदवार पात्र नसलेल्या पदावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. 16 नंबरचा मुद्दा पहा. ज्या उमेदवारांनी दिनांक 12/2/2023 पहा, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे CET वाल्यांसाठी किंवा इतर उमेदवारांसाठी. पहा, 12/2/2023 नंतर शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हता अथवा कोणतीही अर्हता प्राप्त केली असेल अथवा दिनांक 12/2/2023 नंतर अर्हता प्राप्त असताना देखील दिनांक 12/2/2023 पूर्वी उत्तीर्ण केली असल्याची नोंद केली असेल तरीही अशा दिनांक 12/2/2023 नंतरच्या वाढीव अर्हतेचे प्राधान्यक्रम उमेदवारांना प्राप्त होत असतील तर असे प्राधान्यक्रम त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉक करू नये. म्हणजे जर तुमचं एज्युकेशन, क्वालिफिकेशन एज्युकेशन 12/2/2023 नंतरचं असेल आणि तुम्ही चुकून ते नोंदवलेलं असेल तर ते लॉक करू नका. या प्राधान्यक्रमाचा कोणत्याही व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर विचार होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. एक त्याला अपवाद मुद्दा असा आहे, तथापि CTET डिसेंबर 2022 या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल दिनांक 10/4/2023 रोजी घोषित झाला आहे. यास्तव केवळ CTET उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे 10/4/2023च्याच फक्त, ऑगस्टच्या नाही. लक्षात घ्या, उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील. स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याचे उमेदवाराचे निदर्शनास आल्यास व त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत जेणेकरून त्यांची नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर अडचण, गैरसोय होणार नाही. 18 नंबरचा मुद्दा दिला आहे त्यांनी. आता हे लक्षात ठेवा की किती वेळा प्रेफरन्स जनरेट करायचे आहेत. फक्त 3 वेळा संधी आहे. उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करावयाचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विहित मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील. सदर सुविधेचा वापर विहित मुदतीत उमेदवार जास्तीत जास्त 3 वेळा करू शकतील. लक्षात ठेवा, प्राधान्यक्रम व्यवस्थित निवडा. सबब उमेदवारांनी आपली अर्हता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावेत. उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत
त्या क्रमाने टेट 2022 परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवारांच्या त्या क्रमानंतरच्या उर्वरित प्राधान्यक्रमांचा विचार केला जाणार नाही. म्हणजे पहिले तुम्हाला जिथं पहिलं जॉईन करायचं तेच पहिले प्रेफरन्स द्या, नाहीतर तुम्ही लांबचा देणार, लांबचा आधी आला तर तुम्हाला जवळचे भेटणार नाहीत. उमेदवाराने किती प्राधान्यक्रम लॉक करावेत यासाठी कोणतीही मर्यादा नाही. जर तुम्हाला 300 आले असतील 300च्या 300 करा. काहींना 1000सुद्धा येतात. जे ऑलरेडी CET, TET पास आहेत, दोन्ही पेपर पास आहेत, त्यांना 1000 प्रेफरन्स आलेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता लॉक, पण किती येतील पुढे तुम्हाला ते तुमच्या मेरिटनुसार असणार आहेत. उमेदवारांचे लॉग इन हे OTP बेस असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येणार आहेत. यास्तव ज्या उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यावयाचा आहे त्यांनी नजीकच्या शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक, पश्चिम, दक्षिण, उत्तर यांचे कार्यालयामध्ये विनंती अर्ज व ओळखपत्राच्या फोटो ID पुराव्यासह विहित मुदतीत संपर्क साधावा. उमेदवारांनी पोर्टलवरील स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती विचारात घेऊन त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. शेवटचे 2-3 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे, जात प्रवर्ग, समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे, सवलतीसंबंधीची इतर प्रमाणपत्रे जरी अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी केलेली त्यांनी नाही आहे, लक्षात घ्या. आणि ही पडताळणी कोण करणार आहे? तर संबंधित संस्था किंवा ज्या वेळेस तुमची निवड होईल त्या ठिकाणी त्या संस्था त्या ठिकाणी तुम्ही करणार आहेत, लक्षात घ्या. उमेदवाराने पवित्र पोर्टलवर स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी खोटी, चुकीची आणि अपूर्ण माहिती दिली असेल तर तसे खरी माहिती लपवून ठेवली असेल किंवा त्यात बदल केला असेल किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास असा उमेदवार गैरवर्तणुकीबद्दल कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवून तो योग्य त्या शिक्षेस पात्र राहील. चारित्र्य, पूर्वचारित्र्य पडताळणी अंती आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी सेवेसाठी पात्र राहणार नाही. तसेच असे उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरतील. त्यानंतर पुढे दिले त्यांनी, पहा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारातील व्ह्यू लॉक प्रेफरन्स विदाऊट इंटरव्ह्यू तसेच मुलाखतीसह या प्रकारातील व्ह्यू लॉक प्रेफरन्स विथ इंटरव्ह्यू या टॅबवर क्लिक केल्यावर प्रिंट घेता येईल. लक्षात घ्या, पहिल्यांदा तुम्ही लॉक करायच्या आधी सगळे जनरेट झालेले प्रेफरन्स पहा आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवा 1, 2, 3, 4 नंबर कोणाला द्यायचे आणि त्याचनंतर तुमचं सिलेक्शन म्हणजे तुमचे लॉक करा प्रेफरन्स. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गातील हा 55-60चा मुद्दा पहा इथे आलेला आहे. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गातील पात्र असल्यास वय, शैक्षणिक अर्हता तसेच TET, CETचे गुण म्हणजे 55-60चा जो निर्णय होता तो या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे. त्यांना खुल्या प्रवर्गाच्या पदांचे प्राधान्यक्रम जनरेट होतील. जर 90 मार्क असतील तर तुम्ही पात्र आहात. ओके, वय तुमचं त्या ठिकाणी जेवढं तुम्हाला दिलेलं आहे तेवढं जर असेल तर तुम्ही ओपनसाठी पात्र आहात. शासन निर्णय दिनांक 7/2/2019 अन्वये उमेदवाराची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवाराचा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील म्हणजे 6 ते 8ला झाली किंवा 9 ते 10ला झाली तर तुम्हाला खाजगीसाठी तुम्ही त्या वर्गासाठी पात्र नाहीत, लक्षात घ्या. विदाऊटला तुमची निवड झाली तर. तसेच शासन निर्णय दिनांक 13/10/2023 नुसार विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर अशा उमेदवाराने पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार अर्ज केल्यास तो निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटासाठी अर्हतेनुसार पात्र राहील. प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादीबाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना eju-pavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल. तर सर्वांना ऑल द बेस्ट. श्री स्वामी समर्थ. जेवढे या ठिकाणी आपले अभियोग्यताधारक आहेत सर्वांना प्रेफरन्स यावेत आणि त्या सगळ्यांना कुठे ना कुठेतरी एखाद्या संस्थेमध्ये किंवा नपा, मनपा किंवा इतर ज्या अनुदानित संस्था आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं काम व्हावं अशी मी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.